यापूर्वीच्या कालावधीमध्ये या शहरी भागात राहणाऱ्या गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या वर्ग 2 मधल्या नागरिकांना बाजार मूल्याच्या 75% नजराने या सरकारला भरावा लागत होता। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना वेळोवेळी भेटून माननीय बानगुडे पाटील सरांच्या माध्यमातून भेटून ही वस्तुस्थिती आम्ही मांडली। त्याच्यावरती या राज्य सरकारने उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 25% नजराने या महाराष्ट्रभर कायदा 2021 ला लागू केला। मित्रांनो, या सांगली मिरज कोकण महानगरपालिकेतच नव्हे तर संबंध महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे लाखो रुपये वाचवणारा हा आपला मुख्यमंत्री आहे। आणि म्हणून आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आपणाला चंद्रहार पाटील साहेबांना या निमित्तानं आपणाला लोकसभेत पाठवायचं आहे। एक खमक्या नेतृत्वाला तुम्हाला आपणाला वाव देऊया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, इथं महिलांच्या बाजूला खोडचे थोडे मोकळे आहेत। जर महिला येणार नसतील तर तिथं पुरुष लोकांना सोडा, त्या बाजूला थोडी जागा करून द्या। महादेव तिकडे बाहेर जावा। धन्यवाद धन्यवाद। तिकडे बाहेर जावा। शिवा आरोग्य सेना बाजूला पाठीमागे भरपूर लोक उभे आहेत, त्यांना विनंती आहे की या ठिकाणी जागा मोकळी आहे, खुर्च्या मोकळ्या तिथे बसून घ्या। साहेब आलेले आहेत, साहेबांचं आगमन झालंय, सगळ्यांनी या ठिकाणी बसून घ्या। चला या बाजूला सगळे पुरुष मंडळी महिला मंडळी आपण सर्वजण बसून घ्या, उठून उभं राहू नका, सगळ्यांनी जागेवरती बसा। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं इथं या व्यासपीठावर स्वागत तमाम शिवसैनिकांच्या वतीने होत आहे। आणि मित्रांनो, या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेऊन भगवी पताका खांद्यावरती घेणारा, या शिवविचाराची पर्वणी महाराष्ट्राच्या मातीत उभा करणारा, धने कुबेराच्या खजिन्यात नसते, धने धनिकाच्या कोशात नसते। धने कुबेराच्या खजिन्यात नसते, धने धनिकाच्या कोशात नसते। धन असते ते काया कुट्ट मेघात बरसणाऱ्या जलाधारात आणि राबणाऱ्या मनगटात। अशाच राबणाऱ्या मनगटाला बळ देणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादांना साथ देण्यासाठी आलो। खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। साहेब इकडे पाठीमागे आलेत, 2 मिनिटात व्यासपीठावर येतात साहेब। सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसा। सर्वांना माझी विनंती आहे, बसून घ्या। चंद्रहार दादांवरती प्रेम करणारी खाली बसून घ्या। इकडे सगळे शिवसैनिकांना माझी विनंती, आपण खाली बसा। महिला मंडळी बसा खाली। साहेब पाठीमागून येणार आहे, पुढून कुणी येणार नाही, आपण सर्वजण बसूया, माझी विनंती आहे। आदरणीय उजव्या साईडला थोड्या खुर्च्या रिकाम्या आहेत, त्यांना तिथे जायला जागा द्या। डॉक्टर साईडला उजव्या साईडला जागा द्या, तिकडे सोडा। सन्मान्य किशोरजी ठाणेकर यांना मी विनंती करतो आपण संबोधित करावा। सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की साहेबांचं आगमन आहे ते स्टेजच्या दक्षिणेकडून येणार आहेत। हॅलो, महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ, शिवसेनेचा विचार, शिवसेनेची भगवी पताका खांद्यावरती घेणारे आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेबांचं शुभागमन। आदरणीय संजयजी राऊत साहेबांचं शुभागमन झालं। शिवसेनेचा वाघ आला। आदरणीय राऊत साहेबांचं शुभागमन झालं। आदरणीय डॉक्टर साहेबांना माझी विनंती, आपलं मनोगत बसा, खाली बसा सगळे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना प्रथम मी वंदन करतो। त्याचप्रमाणे शिवसेना कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आणि अवघ्या महाराष्ट्रातील असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतातील प्रत्येक जनतेच्या मनातील नेतृत्व आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब यांना सस्नेह जय महाराष्ट्र करून आज
आजची जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी उद्भवलेली आहे करून त्या परिस्थितीला प्रचंड ताकदीने आणि जोमाने प्रतिकार करत आज एक संपूर्ण भारतामध्ये एकच मर्द लढवया योद्धा आज लढत आहे. जनतेच्या मनातील नेतृत्वाच्या परिस्थितीला, भारतातल्या परिस्थितीला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज जर कोण सुधारू शकत असेल ती फक्त शिवसेना आहे. शिवसेनाच का, एकच मर्द आदरणीय लढवया जिल्हा योद्धा. प्रमुख सन्माननीय संजय बापू विभूते यांना मी विनंती करतो स्वागत आणि सगळ्यांनी प्रस्तावित खाली करावं. बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून घ्या. साहेब एकच मिनिटात व्यासपीठावर येत आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, या राज्यामध्ये ज्यांनी देशाच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील, परंतु हे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी या ठिकाणी त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आपली स्वतःची छाप निर्माण केली, ते तुमचे आमचे लाडके सर्वांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र. आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या सांगलीच्या सभेवर लागलेलं आहे की नेमकं उद्धव साहेब काय बोलणार आहेत, नेमकं सांगलीच्या सभेमध्ये काय होणार आहे. पण तुम्हाला मी एक सांगतो, या सांगलीचा खासदार हा दिल्लीच्या तख्तावर गदा घेऊन जाणार आहे. आजपर्यंत 10 वर्षामध्ये आपण अनेक आश्वासनं पाहिली असतील, मग ते ड्रायपोर्टचे स्वप्न असेल, विमानतळाचं स्वप्न असेल, या ठिकाणी अनेक स्वप्न यावेळच्या खासदारांनी आपल्याला दिली. पण गेल्या 10 वर्षाच्या स्वप्नात आपण त्या ठिकाणी मग्न होऊन गेलो, परंतु आपली स्वप्न पूर्ण झाली का याचा सुद्धा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. 2014ला नरेंद्र मोदींनी स्वप्न दाखवलं होतं, ये देश बिकने नहीं दूंगा, सौगंध है मुझे इस मिट्टी की, ये देश बिकने नहीं दूंगा. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, आपण त्यांना भरघोस मतांनी पंतप्रधान केलं. पण आपल्याला काय माहित आहे, त्यावेळी त्यांचं अर्धच वाक्य आम्ही ऐकलं होतं. त्यांचं पूर्ण वाक्य असं होतं की मैं देश बिकने नहीं दूंगा, मैं खुद बेचूंगा. आणि या देशामध्ये फक्त 4 लोक सुखी आहेत, 2 विकणारी, 2 विकत घेणारी. आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय उद्धव साहेब सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख पैलवानांना हातात हात धरून आपल्या समोर येत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे. समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला हॅलो, तर मात्र कायद्याची पर्वा धन्यवाद. आदरणीय उद्धव साहेबांसाठी एकदा सांगली जिल्ह्याची हात वरती जोरदार टाळी. धन्यवाद आदरणीय बापू, आपण या ठिकाणी बोलला, स्वागत आणि प्रास्ताविक केलं. मान्यवर मंडळींना मी विनंती करतो, शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊन, महामानवांच्या फोटोच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं
त्यांना अभिवादन करावं आणि एका पैलवानाला पाठबळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी आपण सर्वजण आलात. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा पूजन होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अब की बार चंद्रहार. मान्यवर मंडळी व्यासपीठावरती असनस्त होत आहेत. संस्कार केले तर संस्कृती टिकेल. जय शिवाजी. शिवसेनेचा वाघला. शिवसेनेचा वाघ झाला. यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा सन्मान या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या हारामध्ये केला जातोय. या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय. आदरणीय मंगलदास अप्पा बांदल आपण माझी विनंती आहे आपण आजच्या विद्यमान आमदार सन्माननीय वैभवजी नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण देखील समोर यावं. संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. या राष्ट्रहितासाठी ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली ती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. धन्यवाद. हार एका साईडला घ्या. आणि यानंतर पैलवानांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतायत पुणे जिल्ह्याचे बांधकाम सभापती आदरणीय मंगलदास अप्पा बांदल. आपण माझी विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या महामेळाव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आशीर्वादाने उपस्थित असलेले या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या पक्षाचा आणि आघाडीचा प्रचार करणारे खासदार आदरणीय संजय राऊत साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी विधानसभेचे सदस्य आहेत आणि विशेष करून आपल्या डबल महाराष्ट्र केसरी पहिलवानवरती प्रेम करून या सांगली जिल्ह्यामध्ये एक पहिलवानांच्या नावाचं विचारांचं वादळ ज्यांनी निर्माण केलं ते आदरणीय चंद्रहार पाटलांचे सगळे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी इंटरनॅशनल पहिलवान संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी चंद्रहार पाटलाच्या या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आज खरं तर हा मेळावा संपन्न होत आहे आणि मेळावा संपन्न होत असताना ही क्रांतिसिंह नाना पाटलाची भूमी आहे, ही क्रांतिवीरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये मारुती मान्यांसारखं एक स्वप्न या राज्याला या देशाला पडलेलं होतं. आज तात्पर्याने त्या ठिकाणी आपण आपल्या चंद्रहारला पाहिल्याच्या नंतर संसदेतला सगळ्यात सुंदर आणि शक्तिशाली खासदार कोण असू शकतो तर चंद्रहार पाटील असू शकतो. एवढा देखणा गडी, कारण आपण कधी त्या ठिकाणी सभागृहात गेल्याच्या नंतर एवढा देखणा माणूस परत मिळणार नाही. एवढा देखणा माणूस या सांगली जिल्ह्यातून आपल्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने त्यांना आपल्याला निवडून द्यायचा आहे. आज महाराष्ट्रातील खरं तर मी भाषण करणार नव्हतो, पण सगळ्या महाराष्ट्रातील पहिलवान मंडळी, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सगळी मंडळी आलेली आहेत. सगळ्या राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील सांगावा आहे पहिलवानांचा की पुण्यामधून आहे, नाशिकमधून आहे, शेजारी सोलापूरमधून आहे, कोल्हापूरमधून आहे, ठाण्यातून आहे. सगळ्या पहिलवान मंडळीने ठरवलेलं आहे, कारण तुम्ही आयुष्यभर चंद्रावर प्रेम केलं. ते कुस्ती करत असताना गोरगरिबाने 10 रुपये 5 रुपये 100 रुपये त्यांना दिले. आज त्यांनी ही मानाचा तुरा त्यांनी त्यांच्या मानामध्ये कोचून ठेवलेला आहे आणि म्हणून आज उद्धवजी या ठिकाणी, उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपला सन्मान आहे
की आपल्या पहिलवानांसाठी त्या ठिकाणी एक आशीर्वाद घेऊन आज उद्धवजी आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील राज्यातील सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्यांनी मिळून 10-10 लाख रुपयाचा निधी आम्ही चंद्रहार पाटलांसाठी देणार आहे. कारण आपण सगळी मंडळींनी ठरवलेलं आहे की हा माणूस संसदेत गेला पाहिजे आणि म्हणून हे स्वप्न गुलाबी स्वप्न आपल्याला या ठिकाणी पडलेलं आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आजची राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था त्या ठिकाणी राजकीय अवस्था आहे. परंतु याही स्थित्यंतरामध्ये चंद्रहार पाटलांनी त्या दिवशी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर शिवसेनेने त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला. नुसता शब्द नाही, तो प्रबोधनकार ठाकरेंचा शब्द आहे, ते बाळासाहेब ठाकरेंचा शब्द आहे, पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द आहे आणि तो संजय राऊतांचा शब्द आहे. त्या ठिकाणी त्या शब्दाला वाळवी लागणार नाही. आज आपण यांची ही सभा मेळावा नसून विजयी मेळावा आहे हेच आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण आता ही फक्त औपचारिकता आहे. ज्या दिवशी चंद्रहार पाटलाची उमेदवारी निश्चित होईल त्याच दिवशी विजयाची सभा याच ग्राउंडवर होईल हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आपण सगळे मायबाप मंडळी आमच्या चंद्रावर प्रेम करून उपस्थित झालात. पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील पहिलवानांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि एकदा आपण छत्रपतीच्या नावाने घोषणा देऊन आदरणीय चंद्रहार पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचे ही शपथ आपण त्या ठिकाणी घेऊ. एक घोषणा देणार आहे, त्यानंतर त्या ठिकाणी पुढील भाषण होतील. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जरा आवाज आला पाहिजे. आपण म्हणतो वाघाच्या जबड्यात घालून हात मोजील दात. अरे सांगलीचे आहेत, वसंतदादांचे कार्यकर्ते आहेत, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातीतल्या कृष्णाकाठचे कार्यकर्ते आहेत. एक घोषणा फक्त त्या ठिकाणी द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आणि यानंतर बोलतायत संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप सन्माननीय भानुगडे पाटील सर बोलतायत. एकदा हात वरती जोरदार टाळी. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्या संकटांशी 2 हात करत धीरोदात्तपणे त्या संकटातून महाराष्ट्राला अलवार बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय. काही दिवसापूर्वी कुस्तीच्या आखाड्यातला महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला. या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्यांना आसमान दाखवलं त्या उद्धवजी ठाकरेंच्या तालमीत तो दाखल झाला. त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. ही कुस्ती साधी नाही, हुकुमशाहीच्या विरोधातली ही कुस्ती आहे, संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे. गेली 10 वर्षांनी वळ पोकळ आश्वासनं आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हाताला काही पडलं नाही. साहेब, याच सांगलीमधली एक माऊली होती. कोरोनाच्या काळामध्ये तिनं आपल्यासाठी त्या शिवभोजन केंद्राच्या प्रमुखाला निरोप दिला की आवर्जून साहेबांना सांगा या कोरोनाच्या काळात मी कधीच मेले असते पण निवळ उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून मी जगले. मी गेल्यानंतर उद्धवजींना माझा एवढा निरोप द्या. असंख्यांच्या आयुष्याला आकार देणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले. जी सर्वेक्षण झाली त्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या 5 मध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहिले. खरं तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाला निधी देण्याचा आणि दुसरा निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा, 7-12 कोरा करण्याचा. जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 अनुदान देण्याचा. साहेब, तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवानं आताची परिस्थिती वेगळी आहे. परवा काही शेतकरी SP ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय
पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण हवंय. एसपीने विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले 28 रुपये. शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे. 1,38,000 कोटींचं खाद्यतेल आयात केलं गेलं. 165 टन खाद्यतेल आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपये होता. तीच परिस्थिती आज शिक्षणाची आहे, तीच परिस्थिती आज तरुणांच्या रोजगाराची आहे. 42% तरुण आज बेरोजगार आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे परवा पोलीस भरती निघाली, 6,000 जागा, अर्जाले 7,23,000 विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या. जागा होत्या 35,000 आणि अर्जाले 23,00,000. एकूण सगळी परिस्थितीच अंधकारमय यांनी करून टाकली. खरं तर गॅरंटीच्या जाहिराती दर 5 मिनिटाला लागतायत, पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारतीये. काय झालं आमच्या 15 लाखाचं, काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचं, काय झालं हमी भावाचं, काय झालं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार होता त्याचं, काय झालं मेक इन इंडियाचं, काय झालं डिजिटल इंडियाचं, काय झालं स्मार्ट इंडियाचं, काय झालं आत्मनिर्भर भारताचं, काय झालं स्मार्ट सिटीचं, काय झालं 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं. जे जसं देशात आहे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायपोर्टचं, काय झालं इथल्या एअरपोर्टचं, काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याचं, काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार होता त्याचं, काय झालं तुम्ही नवीन MIDC आणणार होत्या त्याचं, काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याचं. झालं काहीच नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला, इथल्या तरुणांना चांगले दिवस आणायचे असतील तर आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला उभा करावी लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. उद्धवजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी फिरतायत. साहेब, परवा एक शेतकरी असं म्हणाला की राजकारणातले हिंद केसरी म्हणून उद्धवजी ठाकरेंना मी मानतो. पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्हही चोरलं, पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली, मग काँग्रेस फोडली, आता मनसेही घेत आहेत, पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे. कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. साहेब, ही सांगलीची भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गद्दारांच्या पायामध्ये खिळे ठोकणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारची ही भूमिका. इंग्रजांच्या विरोधात तुरुंग फोडून बाहेर पडणाऱ्या क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींची, वसंतदादा पाटलांची ही भूमी आहे. GD बापू लाडांची ही भूमी आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली, अशी संयुक्त महाराष्ट्रामध्ये छकडी लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची ही भूमिका आहे. ही विष्णुदास भावेंची भूमी आहे. ही चिंतामणराव पटवर्धनांची भूमी आहे. कृषी औद्योगिक रचनेचा पाया महाराष्ट्राला घालून देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे. सहकार क्षेत्र विस्तारणाऱ्या राजाराम बापू पाटलांची ही भूमिका आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदमांची ही भूमी आहे. यांनी महाराष्ट्र घडवला. साहेब, त्या भूमीमध्ये नव्या परिवर्तनाचं रणशिंग फुंकण्यासाठी आज आपण इथं आहात. ही सगळी जनता क्रांतीच्या पाठीशी उभा राहणारी आहे. ही सगळी जनता क्रांतीसाठी उड्या घेणारी आहे. आपण साहेब आदेश द्या, सांगलीच्या माथ्यावर आपल्याला भगवाच फडकताना दिसेल असा शब्द सांगली शिवसेनेच्या बाजूने आपल्याला देतो. आपलं पुन्हा एकदा या सांगली भूमीत स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय नितीनजी बानुगडे पाटील. यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पैलवान, डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या मनातला खासदार, आपला खासदार चंद्रहार दादा पाटील बोलतात. एकदा जोरदार टाळी चंद्रहार दादांसाठी. पैलवान सांगलीच्या मातीत नतमस्तक झाला. आपल्या सर्वांच्या स्वाभिमानासाठी, लाल मातीच्या भविष्यासाठी बोलतायत चंद्रहार दादा पाटील.
शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या मिरज शहरामध्ये संपन्न होत असणाऱ्या भव्य दिव्य अशा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार वैभव नाईक साहेब, आपले संपर्क प्रमुख नितीनजी बानुगडे साहेब, तसेच कुस्ती क्षेत्रातून मला पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ साहेब 25 महाराष्ट्र केसरी आणि 11 हिंद केसरी उपस्थित आहेत आणि त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कुस्ती क्षेत्रातले माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मंगलदास आप्पा बांदल, पुण्यावरून खास उपस्थित असणारे इथं कुलदीप तात्या कोंडे असतील, हिंद केसरी संतोष वेताळाबा, कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, बाला रफिक, सईद चाऊस, तसेच उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगीर, आपल्या सांगली जिल्हा प्रमुख आदरणीय विभूते बापू, अभिजित दादा व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आज खरोखर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. पश्चिम महाराष्ट्रातली शिवसेना पक्षाची जनसंवाद सभा व पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची ही पहिली सभा आज संपन्न होत आहे. आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस असेल, सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. कोणी गैरसमज करून घेऊ नये. व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जवळ 4 ते 5 तालुका प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, समोर उपस्थित आहेत. सुरुवातीला मी सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांचे मी प्रथम स्वागत करतो, आभार मानतो इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल. आज साहेब मला काही गोष्टी इथं जाणीवपूर्वक सांगायच्या आहेत. लोकसभेची उमेदवारी देत असताना प्रत्येक पक्षामध्ये विचार केला जातो, ह्याच्या पाठीमागं ह्याचे वडील आमदार होते का, खासदार होते का, ह्याची पार्श्वभूमी काय, घरात पाठीमागं कोण, कुठली संस्था, शिक्षण संस्था, साखर संस्था पाठीमागं आहे का. परंतु साहेब तुम्ही मात्र माझी कुठलीही चौकशी न करता फक्त सामाजिक क्षेत्राचा आढावा माझा घेऊन एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेच्या उमेदवारीची जी शब्द तुम्ही जो दिला तो खरोखर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलाचा तुम्ही सन्मान केलेला आहे असं मला वाटतंय. तसे साहेब आजपर्यंत पैलवान म्हणलं की राजकारण म्हणलं की पैलवान ही नुसतीच व्याख्या होती. पण आजपर्यंत असं होत आलंय की सर्व राजकारणी लोक पैलवानांचा उपयोग करून घ्यायचे. पण आज साहेब तुम्ही जे धाडस दाखवले की देशातल्या सर्वात मोठ्या संसदेत पाठवण्याचे जे धाडस तुम्ही केलं एका पैलवानाला, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पैलवानांचा एक प्रकारचा सन्मान केलेला आहे मला उमेदवारी देऊन असं मला वाटतंय. तसे साहेब परवा मी आपल्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती जाहीर प्रवेश केला. आज मी अभिमानाने सांगतो साहेब की माझ्या सांगली जिल्ह्यासाठी मी रक्ताचं पाणी करून 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान ह्या सांगली जिल्ह्याला मी 35 वर्षानंतर मी तो मान मिळवून दिलेला आहे. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा
कुस्तीगीर परिषदेच्या स्थापनेनंतर 60 वर्षात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा हा सांगली जिल्ह्याचा एकमेव पैलवान म्हणजे मी स्वतः चंद्रहार पाटील. आजपर्यंत जे काही केलं साहेब ते मी माझ्या सांगली जिल्ह्यासाठी केलं आणि जे केलं ते छाती ठोकपणे केलं. कुठलीही गोष्ट अशी केली नाही की सांगली जिल्ह्याचे मान शर्मेनं खाली जाईल. कारण आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणारा बैलगाडी शर्यत असतील, त्या बैलगाडी क्षेत्राला गोवंश संवर्धन म्हणून तो आम्ही एक फाउंडेशन मार्फत जो एक विषय हातात घेतला आणि खरोखर शेतकऱ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडी क्षेत्राची एक उंची वाढवण्याचं आम्ही काम केलं आणि ते खरोखर यशस्वीरित्या पार पाडलं. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धा 2 वेळा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवल्या आमच्या फाउंडेशन मार्फत. तसेच साहेब अनेक पक्षांनी, अनेक नेत्यांनी अनेक प्रकारच्या यात्रा काढल्या, राजकारण डोळ्यासमोर ठेवून असेल किंवा अनेक कुठली स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून असेल, पण जनतेच्या गरज ओळखून आज आमच्या फाउंडेशन मार्फत साहेब मी जय हिंद महारक्तदान हा यात्रा हा उपक्रम आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये राबवला. भारतासाठी व भारतीय सेनेसाठी 1 लाख जणांचं रक्त गोळा करायचं आणि ते भारतीय सेनेवर रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांना पाठवायचं. अशा पद्धतीचा एक उपक्रम आमच्या फाउंडेशनच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहोत साहेब आम्ही. त्यानंतर राऊतसाहेब मला ज्या लाल मातीनं ही ओळख निर्माण करून दिली, आज मी तुमच्यासमोर ह्या लाल मातीच्या आशीर्वादामुळे उभा आहे. एकदा नाही तर 2 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळवण्यात मला ज्या लाल मातीमुळे यश मिळालं, त्या लाल मातीच्या कुठंतरी ऋणातनं मुक्त होण्यासाठी किंवा त्याची काहीतरी सेवा करता यावी म्हणून भारतातील सर्वात मोठी तालीम मी आज माझ्या गावी विटा इथे सांगली जिल्ह्यामध्ये उभा करतोय की पंजाब, दिल्ली, हरियाणामध्ये ज्यावेळेस कुस्तीचा विषय निघेल आणि कुस्तीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला सांगली जिल्ह्यातच यावं लागेल. अशा पद्धतीचं तालमीचं काम मी माझ्या गावी विटा इथे चालू केले साहेब. असे अनेक उपक्रम साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये मी साहेब गेली 2 वर्ष झालं सातत्यानं करतोय. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. खरं तर जिल्ह्याच्या आता न झालेल्या विकास कामाबद्दल भरपूर बोलता येईल. आता मगाशी सांगितलं सरांनी, एअरपोर्टचा विषय असेल, ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी MIDCचा विषय असेल, असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे प्रलंबित आहेत जे केंद्र स्तरावरनं व्हायला पाहिजे होते पण ते आजपर्यंत झालेले नाहीत. आणि खरोखर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जी विकास कामं करता येतील त्यावेळी साहेब मी करण्यास बांधील आहे. हा मी आज तुमच्या समक्ष सर्व जनतेला शब्द देतो. आज साहेब एक विषय घ्यायचा झाला, आज एक साधा विषय घ्यायचा झाला तर आज मिरजला साहेब तुम्हाला सभेला यायचं होतं पण तुम्हाला उतरावं लागलं कोल्हापूर एअरपोर्टला. 1980च्या दशकामध्ये सांगली शेजारी कोल्हापूर गाव असणाऱ्या 80च्या दशकामध्ये एअरपोर्ट होतं ती आजही आहे. 80च्या दशकामध्ये इथं स्वर्गीय इंदिराजी गांधी साहेब यांचं विमान उतरलेलं होतं, यशवंतराव चव्हाण साहेबांचं विमान इथं उतरलं होतं. पण नंतरच्या काही वर्षामध्ये त्याच्याकडं ते दुर्लक्षित असल्यामुळं, त्याचा पाठपुरावा न केल्यामुळं ते आज एअरपोर्ट बंद आहे. सांगली जिल्ह्याच्या जनतेला प्रश्न पडलेला आहे. आज सांगली जिल्ह्याचं जर बघितलं आपण, शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कराडला एअरपोर्ट आहे, सोलापूरला एअरपोर्ट आहे आणि आपल्या कर्नाटक राज्यातला बेळगाव जिल्हा असेल, बेळगाव जिल्ह्यात सुद्धा एअरपोर्ट आहे. फक्त 4ही बाजूने एअरपोर्ट आहे, सांगली जिल्ह्यातच एअरपोर्ट नाही साहेब. मी आज तुमच्या साक्षीनं साहेब एक शब्द देऊ इच्छितो सर्व जनतेला, कारण आज सांगली जिल्हा सेंटर लाईन 4ही बाजूने 4 जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात एअरपोर्ट आहे, फक्त सांगली जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट नाही.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून येईन 2029 साली ज्यावेळी परत माझ्या उमेदवारीची जी सभा इथं होईल त्यावेळी तुमचं विमान कोल्हापूरला नाहीतर कोल्हापूरला तुमचं स्वागत होईल एवढंच मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला शब्द देतो. साहेब परवा 11 तारखेला मी आदरणीय आपल्या उराव साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला मातोश्रीवर 11 तारखेला. पण आतापर्यंतची वाटचाल अशी होती साहेब की कोण पाठीमागं नेता नाही, पक्ष नाही, कुठली संस्था नाही, पण गेली 2 वर्ष झालं जनतेत मिसळणं, जनतेचं काम करणं, सामाजिक क्षेत्रात जी जी कामं करता येतील ती काम करत होतो. परवा 11 तारखेला प्रवेश केल्यानंतर माघारी आल्यानंतर अनेक फोन आले, अनेक पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे नेते सुद्धा येऊन भेटले की कसं काय धाडस केलंस, कोण आहे, म्हणजे कुणी सांगितलं आणि तू कसं काय तिथं जाऊन एवढं मोठं धाडस केलं की एवढ्या मोठ्या 500 गाड्या 4 व्हीलर जाऊन तू प्रवेश केला, पण पुढचं काय, उद्या तिकीट नाही दिलं तर काय. हे त्यांना छाती ठोकपणे एकच सांगितलं, काही जरी झालं मातोश्री या मंदिरामध्ये मला शब्द मिळाला आणि तो शब्द पाठीमागं जाणार नाही याची खात्री अख्ख्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. माझं काय होईल, चांगलं होईल, वाईट होईल, आदरणीय उद्धव साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यामुळे त्याची काळजी कुणीही करायची गरज नाही. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून साहेब मी परवाच आपल्याला म्हटलं कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळं बोलण्याची जास्त सवय नाही, कारण कुस्ती खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावर बोलावं लागत नाही, तिथं डाव मारून त्याला चितपटच करावं लागतंय. तरीसुद्धा आज वर्ष 2 वर्षाच्या काळात थोडं थोडं जमायला लागले. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्व मला विरोधक मानणाऱ्या सर्व सन्माननीय नेत्यांना सांगेन, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी 100% आहे. फक्त काही गोष्टी आहेत त्या आपण सन्मानपूर्वक करू. शेवटी मला आता विरोधकांना एकच सांगायचंय, अब होश में रहो नादानो, हम प्यार से समझाते हैं, जब जिद पर आ जाते हैं हम फिर अपनी भी नहीं सुनते हम. अंजाम जो भी हो उसका खुद को रोक नहीं पाते हम. ध्वज लेके हाथों में हम मैदान में जब उतर जाते हैं और जिस मैदान में हम जाते हैं जीत कर ही वापस आते हैं. साहेब तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात, एवढी मोठ्या सभेला आपण उपस्थित दाखवलीत, त्याबद्दल मी तमाम सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय चंद्रहार दादा, आपण या ठिकाणी बोलला आणि जनतेला संबोधित केलं. यानंतर मित्रांनो शिवसेनेची महाराष्ट्राची मुलूक मैदान इथं बोलायला लागलं की खटक्या बोट जाग्या पलटी. सन्माननीय संजयजी राऊत साहेब बोलतात, एकदा जोरदार टाळी आदरणीय संजयजी राऊत साहेबांसाठी. व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काय अब की बार चंद्रहार त्यांच्याकडे उद्धवजी त्यांच्याकडे काय डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे. त्याच्यामुळे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन आता सांगलीमध्ये फेल. आपण सर्व
ज्या विराट संख्येने इथे जमलेला आहात, मला क्षणभर वाटलं की इथे कुस्तीची दंगलच सुरू आहे. कारण सांगली कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होती. पण माननीय उद्धवजी आले आणि ते खास पेलवान चंद्रहारसाठी आले. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो. संभ्रम काय आहे? इथे कोण लढणार? या मैदानात चंद्रहारच लढणार. चंद्रहारच जिंकणार. आणि हा महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन, एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी ही सभा देते आहे. इकडे एकच गॅरंटी चालणार, शिवसेनेची गॅरंटी. खरं म्हणजे आजच्या सभेला उद्धवजी आपल्याला माहिती आहे, आजची सभा होणार नाही होणार, होणार नाही होणार, पण सभा झाली आहे. आणि सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती सर्व नेते उपस्थित राहतील. आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली. वसंतदादांचे आशीर्वाद घेतले. स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री शैलाभाबी उपस्थित होत्या, त्यांनी शुभेच्छा दिल्या. पतंगराव कदमांच्या कुटुंबानं शुभेच्छा दिल्या. आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण? चंद्रहार. मग काकाचं काय करणार? हिंदीमध्ये एक म्हण आहे, हिंदीमध्ये एक म्हण आहे, मौका पडे बाका तो गधे को भी काका कहना पड़ता है. आता ते चालणार नाही. तासगावला पाठवताय, कशाला? कुठेही पाठवा, पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या एकच आवाज घुमतो आणि एकच आवाज ऐकला जातोय, तो म्हणजे शिवसेनेचा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा. या देशात आज नरेंद्र मोदीला कोणाची भीती वाटत असेल तर ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. या महाराष्ट्रात यापुढे एकच गॅरंटी चालणार, ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची. काय एक एक रोज रोज नवीन नवीन गॅरंटी देत सुटलेल्या आहेत. काय उद्धवजी ऐकलं का? कोणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही, कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही, पण सत्ता येईल तेव्हा त्यांना सोडायचं पण नाही. आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभशकुन आहे. समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात. आज म्हटले, आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत. या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की 25 महाराष्ट्र केसरी
आणि 10च्या वर हिंद केसरी त्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित राहिलं जर मी पाहिलं नाही, ते सुद्धा एका उमेदवारासाठी. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे. अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात. तुम्ही जर शब्द पाळला नसाल, तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल, तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे. हे माननीय उद्धवजींनी दाखवून दिलं. हा कुटुंब संवाद मेळावा आहे, जनसंवाद मेळावा आहे. आतापर्यंत गेल्या 2 महिन्यात माननीय उद्धवजींनी 100च्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेलं आहे. आणि याचा प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे. शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या 2 नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि आज मी इतकंच सांगेन, ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून ह्या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे, अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून उद्धवजींनी निर्णय घेतला, ज्या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे. काय आहे ही सांगली? क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले. त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला, त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या. तोच हा सांगलीचा जिल्हा आज ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतोय. तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, जे आपलं स्वातंत्र्य, जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे. हे संकट आपल्याला दूर करायचं आहे. महाराष्ट्रावर 400 वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होतं. आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता. तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला. आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे. तेव्हा जेव्हा खोलात शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं ही औरंगजेबी वृत्ती जी आज गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली, ती यासाठी की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झाला. पण त्याच वेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला होता. गुजरातमध्ये तुम्हाला माहीत नसेल की औरंगजेबाचा जन्म या गुजरातमध्ये दाहोद नावाच्या गावात झाला आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला. तेव्हा तुम्हाला कळलं असेल या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे या दिल्लीचे आक्रमण का होत आहेत. जे औरंगजेबानं केलं तेच आज गुजरातचे 2 राज्यकर्ते दिल्लीत बसून करतायत.
ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्याच गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना जन्माला आला, ज्याने पाकिस्तान निर्माण केला. प्रत्येक जमिनीचा भूमीचा एक वैशिष्ट्य असतं. इथे शिवाजी महाराज जन्माला आले, इथे धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले, इथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या, इथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब जन्माला आले, आणि बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना ज्याने पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला, औरंगजेब जन्माला आला. पण एक लक्षात घ्या, औरंगजेबाने काय केलं? औरंगजेब सुद्धा खूप धार्मिक माणूस होता. अरे मग औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा, टोप्या, आणि जपमाळ ओढत बसायचा, आणि मी फार मोठा मानवतावादी धार्मिक माणूस आहे अशा प्रकारचं ढोंग निर्माण करायचा. औरंगजेबानं सुद्धा या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये असा फतवा केला की सगळ्या सरदारांनी माझं गुलाम व्हावं आणि मी फक्त बादशाह. आज या देशामध्ये तीच परिस्थिती आहे. औरंगजेबानं आपल्या भावाला, आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही. आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे. औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा, आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा. औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली, आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत, देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली. पण इतिहासाची पुनरावृत्ती होते, लक्षात घ्या. त्या औरंगजेबाला शेवटी या मर्दांच्या महाराष्ट्रानं या भूमीत गाडलं, त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आपण खणली, आणि हा इतिहास आपण निर्माण केला. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार असेल तर याद राखा, असं सांगण्यासाठी सांगलीतली सभा आहे. आपण हिंदुत्वाच्या गोष्टी करता, आमच्या हिंदुत्वावर शंका घेता, आमच्या स्वाभिमानावर शंका घेता, आणि तुम्ही काय करताय? हिंदुत्वाचं ढोंग करताय. उद्धव साहेब, आपल्याला माहीत असेल, या जनतेलाही माहीत असेल, गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये निवडणूक रोख्यांचा घोटाळा आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल. धमक्या देऊन, ईडी सीबीआय मागे लावून चोरांच्या सरदारांनी आपल्या बँकेच्या, भाजपच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये गोळा केले. याला म्हणतात हप्ता वसुली. कोणाकडून केले? 1000 नावाले असतील, पण तुम्हाला मी फक्त एक सांगतो, आणि यांचा हिंदुत्वाचा मुखवटा जो आहे तो तुम्हीच त्याच्यामुळे ओरबडून काढाल. काही काळापासून भारतीय जनता पक्षानं, त्यांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी गोवंश हत्याबंदी, गोवंश हत्याबंदी किंवा गायी वाचवा अशा प्रकारचं एक आंदोलन सुरू केलं. ठिकठिकाणी अनेक निरपराध लोकांना, आमच्या मुस्लिम बांधवांना देशभरामध्ये पकडून त्यांचं मॉब लिंचिंग केलं. पण आज जेव्हा मी ती यादी तपासली त्यांना देणगी देणाऱ्यांची, तेव्हा जगामध्ये गोमांसाचं एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून, गायींची हत्या करणाऱ्या कंपन्याकडून या भारतीय जनता पक्षाच्या खात्यात 250 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. हे यांचं हिंदुत्वाचं ढोंग आहे, आणि अशा या ढोंगी लोकांचा बुरखा आपण फाडला पाहिजे. या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारचं ढोंगी चोरांच्या सरदारांचं राज्य क्षणभरही राहता कामा नये. आणि मला खात्री आहे ही मिरजेची सभा ही त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे, सांगलीतली सभा त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. सांगलीमध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडली या भागामध्ये, तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याचं मी पाहिलेलं आहे. या मातीमध्ये, या माणसांच्या मनगटामध्ये ती रग आहे, आणि या माणसांच्या डोक्यामध्ये ती आग आहे परिवर्तन करण्याची. आणि म्हणून हे मशाल चिन्ह तुम्हाला त्या आगीची आठवण करून देईल. चंद्रहार पाटील
हा एक तडफदार झंझावाती, ज्याने अनेक वर्ष अनेक माध्यमातून आपली सेवा केली आहे, तो शिवसेनेच्या परिवारात येऊन आज या सांगलीकरांची सेवा करू इच्छितो. आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे संपूर्ण जिल्ह्यात की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्याने या सांगलीची प्रतिष्ठा आणि मान कुस्ती क्षेत्रामध्ये देशभरात उंचावली, ज्याच्या मागे धनशक्ती नाही, ज्याच्या मागे राजकीय शक्ती नाही, तर शिवसेनेसारखी एक संघटना उभी आहे आणि आपली एक लोकशक्ती उभी आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यामागे ठामपणे उभं राहावं आणि माननीय उद्धव साहेबांना आपण वचन दिलं पाहिजे, होय आम्ही चंद्रहारला दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि मला खात्री आहे आजच्या सभेनं ती विजयाची गदा डबल महाराष्ट्र केसरी आता ट्रिपल होत आहे. आपण हिंद केसरी होत आहे, आपण रुस्तमे हिंद होणार दिल्लीत जाऊन, आणि आपण शिवसेनेचा भगवा झेंडा आणि विजयाची गदा घेऊन दिल्ली जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय संजयजी राऊत साहेब. आणि मित्रांनो, यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहता तो क्षण समीप आला. स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारानं या मातीत एक वाहक सन्मानानं उभा राहिला आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीत तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एकदा उभी करू लागला. आणि सुरुवात सांगली जिल्ह्यातून होतीये आणि एकदा पैलवान आखाड्यात घेऊन पुन्हा एकदा पैलवानाच्या साथीनं दिल्ली सर करतायत ते आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्वांशी बोलतायत. उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो. उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मी सांगलीमध्ये येतोय, मिरजेमध्ये येतोय. खूप वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या सभेला मी नक्कीच आलो होतो आणि आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांना साजेल अशी ही विराट सभा बऱ्याच वर्षांनंतर मिरजेमध्ये होते. याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी जी बीजं रोवली होती, मधल्या काळामध्ये युतीमध्ये आपल्याकडनं ही जागा सुटली होती, पण ती जी बीजं रोवली होती ती वाया नाही गेली, तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे, मोठा वृक्ष झालाय. आणि याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेची जी बीजं संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस बियाणं नव्हती. कारण आज भाजपला किती वर्ष झाली, RSSला इतकी वर्ष झाली, आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार, पण अजूनही यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये. सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागतायत. म्हणजे थोडक्यामध्ये भाजपाची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली. आणि आता तर शिमगाच आहे. शिमगा म्हटल्यानंतर, होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो, काय असेल नसेल घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात. तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे. म्हणजे न्यायचं आमचंच सामान, त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या, असा यांचा शिमगा आहे. त्यांनी जरी शिमगा करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या
नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे. चंद्रार, आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही, अमुक नाही तमुक नाही. मी साधारण माणूस बघत असतो. हा, थोडीशी चूक आजपर्यंत झाली, नाही म्हटलं तरी ज्यांना दिले ते पळाले. पण मला खात्री आहे, जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल, तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही. कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातेशी बेईमानी आहे. ही सगळी लोक जी गेली, यांना काय नव्हतं दिलं आपण? जे येईल ते सगळं दिलं. म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत. काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या, असं मी ऐकलंय. म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही कधी. द्या द्या, खातायत खात्यात खात्यात. अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही, पण द्या. आणि काही लोक जी गेली ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल. आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली. पण यांना काही लाज लज्जा शरम नाही. ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं. तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही 4 अक्षर, हे जे आता घटनाबाह्य बसलेत मुख्यमंत्री, त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला? आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली. मी काय ऐकली नाही, मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण. पण असं बोलले असं म्हणतात, त्यांनी एक दम दिला. दुसरं देऊ काही शकतात? सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या, की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मी त्यांना सांगतो, अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच. आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत. 40 पोपट बरोबर आहेत. कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा, पोपटवाला म्हणून. तेच तुम्हाला करावं लागणार आहे. कुणबुडे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा. दाढी वगैरे वाढलीच आहे, आणखीन वाढवा थोडी. कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही. ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे. आज सुद्धा मी कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिला प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो. कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत. लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूरमधला, जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो आहोत. शिवसेनेने जागा लढवायला पाहिजे. आपण आता शाहू महाराजांवरती हा निर्णय सोडलेला आहे. त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी त्यांना देऊन आलेलो आहे. नंतर आलो, संजय राऊत यांनी सांगितलं, साहजिकच आहे. सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण करण्याची गरजच नाही. वसंतदादा आणि सांगली हे नातंच आहे. वसंतदादा, त्याच्यानंतर पतंगराव. मी वसंतदादांच्या वेळेला तर लहान होतो, पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदादांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत. म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदादांना की दादा आता हे सगळं खूप झालं, आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या. योगायोग असेल काही असेल, त्या कार्यक्रमानंतर वर्ष 6 महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे पक्ष ठीक आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये, आम्ही शिवसेनेमध्ये. मतभेद तेव्हाही होते, मतभिन्नताही होतीच, पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही, शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही. म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत का येऊ शकतायत? पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नातं जगजाहीर आहे. व्यासपीठावरनं शिवसेना प्रमुख कडाडून टीकाही करायचे, पवार साहेब करायचे, पण भेटल्यानंतर त्यांची जी मैत्री होती ती मैत्री आणि राजकारण, त्यांनी कधीही राजकारणाचा उपयोग
सूडबुद्धीने एकमेकाला संपवण्यासाठी नाही केला जो आज केला जातोय. मी का चिडलो, मी का मैदानात उतरलोय? कारण मातोश्रीमध्ये अगदी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, आज देखील तिकडे आमचं जास्त येणं जाणं नसतं. फक्त काही चांगले सणवार असतील किंवा आम्हाला असं मनात आलं की आशीर्वाद घ्यायचे आहेत तर जाऊन त्या मंदिरात, त्या खोलीत जाऊन आम्ही आशीर्वाद घेतो. त्याच खोलीत अमित शहानी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं आणि उलट मला खोटं ठरवायला निघाले, म्हणून मी संतापलो आणि मी मैदानात उतरलो. कारण हे आमचं हिंदुत्व नाहीये. हिंदुत्व आता संजय राऊत यांनी संपूर्ण मातीचा गुण किंवा अवगुण कसा असतो ते सांगितलं. औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नाही. आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत. ही भूमी वीरांना जन्म देणारी आहे आणि गद्दारांना माती चालणारी आहे. गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली, गद्दारी शिवसेनेशी नाही केली, तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली. गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे. अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही. बघा ना इकडे काय हे, आज माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, सगळं तुम्ही चोरलेत. तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं ही सगळी गर्दी का उसळते? याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे, अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण तुमचं घराणं, तुम्ही आमच्यावरती घराणेशाहीची टीका करता करा, आहेच मी, मला अभिमान आहे. मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी माँ यांचा मी पुत्र, याचा मला अभिमान आहे. आणि मोदीजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा. अमित शहाजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा आणि मी माझ्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगतो. जनतेला ठरू दे आणि जनताच सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल. एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे. पण तुम्ही वाटेल ते बोलता, वाटेल ते बडबडता. काल एक सहज त्या सिंदखेड राजाला गेलो. मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती, कुटुंब संवाद. आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं. आम्ही काय करू शकतो? आम्ही तो इतिहास नाही पुसू शकत. जन्म तिथे झाला तर झाला. आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे, तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा, मेरा शिरच्छेद करने के लिए कहा. मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाहीये. मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणारा आहे. मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही, कारण ते माझे संस्कार नाही आहेत, माझ्यावरती संस्कार नाही आहेत. मी जे बोललो ते पुन्हा बोलतो. जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरबाडत असाल, जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मूठ माती दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मी आज पुनरुच्चार करतोय. मी परत बोलतोय. कारण तुम्ही बारीक बारीक बारीक, कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये. आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत, माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत. मग आपले साधीसुधे लोक खास करून या माता भगिनी काय करतात, होय हो बिचारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत. आणि जरा निवडून द्या, मग यांची छाती कशी फुलते, मैं अकेला सब पे भारी. मग आता का तुमच्या छातीला पिन लागली, आता का टाचणी गेली, कुठे गेली ती हवा? मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश, मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी भाजपा माझ्या समोर उतरवतात तरी कमी पडतात. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली, आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत. का करताय एवढं सगळं? अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या. आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही.
पण जसं 50 खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले, तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे. ते 2 दिवसापूर्वी बोललेत. किती निर्लज्ज माणसं असतात बघा. आता आम्ही काही टोमणा नाही मारत, खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा. कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे. म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत. मी मन की बात नाही करत, मी जन की बात करतो. मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय. जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो, ते 2 पक्षांना फोडून आलो. असा निर्लज्जम सरासुखी माणूस. म्हणजे यांचं काय झालंय, ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले, चांगली टाकले, की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी 2 घरं फोडून मी श्रीमंत झालो. अरे घर फोड्या, तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस. तू कसला मर्द रे, तू कसला राजकारणी. पण सगळ्यांना त्यांनी घेतले. मिंदे तिकडे गेले, अजित पवार गेले. आणि घटना बाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला. काय बांबू दिला हे मुद्दामून ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे पक्षांतर केलं, अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदारांची चेष्टा नव्हे काय. आणि त्यापुढे जे सांगितले ते फार महत्वाचं आहे. आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून, माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. फक्त वेळेमध्ये न्याय द्या. जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो. तो मेल्यानंतर औषधाचं भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही. म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात, आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरगडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र आहे, तिच्यामध्ये धाडस आहे. आणि त्याच पुढे त्यांनी न्यायमूर्तींनी जे सांगितले, अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल, लिहावी लागेल. टीव्हीवरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल. म्हणजे ही सूचना कुठे लिहितात माहिती आहे तुम्हाला? आता मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगारेट किती ओढतात, कारण मी पण ओढत नाही. पण मला माहिती आहे सिगारेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो ना. सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे, दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काय पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जातं. त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही. हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे. मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लबाडाने, म्हणजे कोण, लवाद, नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली. आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं. मग तोच निकष इकडे जसा लागलाय तसा त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्य बाणाच्या खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केली ती त्यांना लिहायला भाग पाडा. तर आमचा आणि संपूर्ण जनतेचा न्यायालयावरती जो विश्वास आहे तो अधिक दृढ होईल, अधिक जास्त गडद होईल. का नाही लावायची कोणाचाही पक्ष? अरे मी तर जाहीर सभेत सांगतो, एवढी गर्दी इकडे आले, मी त्या मिंद्यांना सांगतो आणि त्या नार्वेकरांना सांगतो, सगळे पोलीस बाजूला ठेवू,
भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरांनी सांगायचं शिवसेना कोणाची, आणि जनता देईल तो निर्णय मला मान्य आहे, मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हवा की नको का तो दाढीवाला मिनने पाहिजे हे जनतेला ठरवू द्या, माझी तयारी आहे. जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील, जर मी हिंदुत्व सोडलं असेल, तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा, हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे. मान्य आहे तुम्हाला? मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला? कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं, मात्र एक बानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने. औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे मराठे म्हणजे 18 पगड जातीचे सगळे आपले मराठी हे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत. पहाडी मुलूक हा सगळा पहाडी डोंगर दऱ्या खोरांचा, वीरांचा, शूरांचा, मर्दांचा हा इलाका आहे. या पहाडी मुलकात तमाम दुनियेला ते भारी आहेत. इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही, गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात, जी आज माझ्या समोर बसलेली ती भाल्याची पाती आहेत. मात्र एकच, इकडे दोहीचं बीच खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुसतं, एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हेच ते औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते, काँग्रेस फोडते, राष्ट्रवादी फोडते, आणखीन सगळे फोडते. तोडा फोडा आणि राज्य करा, हे नाही आमचं हिंदुत्व. आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील काय येतात ते सोबत. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, सोडणार नाही, तरी हे माहिती असून सुद्धा ते येत आहेत. कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं, ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. आम्ही आहोत, हिंदू आहोत. तुम्ही दुसरे आणखीन इस्लाम पाळणारे असाल, ख्रिश्चन्स लोक माझ्यासोबत येत आहेत, समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो, हम पूरे आपके साथ है. कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो, नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो, आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नासून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, ते जे म्हणतात ते खरं, ते जे म्हणतात ते हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय, कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय. चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे, की घर पेटवणार पाहिजे. आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला, तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली. चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे, पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय. चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे, आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको. का चंद्रहारला मी दिलं? कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं? लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला? काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले? सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का? काही केलेलं नाही. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा आपकी बार 400 पार. काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय? खुर्च्यांचं दुकान काढले तुम्ही काय? किती खुर्च्या? आता 400 पार, पुढच्या वेळेला 500 पार. हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये. माझा भोळा आहे, साधा आहे, पण मूर्ख नाहीये. आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात, अहो तुमचे व्हिडिओ दिसत आहेत. म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोनमध्ये आहे, एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो, यवतमाळ वाशिम, तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहेत, गरीब बाई. अमित शहानी जोर जोरात सांगितलं कलावती बाई को घर मोदीजीने दिया, पाणी मोदीजीने दिया, ये मोदीजीने दिया, अमुक मोदीजीने दिया. आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी. ते बोलले सगळं खोटं आहे, मोदीजीने मला काही दिलं नाही, मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं. मग किती खोटं बोलायचं? अहो हे तर सोडून द्या. आणखीन एक बाई अशा होत्या, ती सुद्धा बातमी आहे. पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होतं, त्यांना काढलं, तर त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं. एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद. मग ते एक साध्या बाई कोणतरी दाखवले त्यांनी खेडेगावातल्या. मग त्यांनी विचारलं कसं आहे, तेव्हा ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात कसं आहे लक्ष्मीबाई? हाँ ठीक हूँ. हाँ कैसा तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही? हाँ हो गया. आणि आपण टीव्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे, अगदी गरीब खेड्यातली आहे, ही कशाला खोटं बोलेल, हिचं खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल. पण चॅनेलवाले पण उस्ताद आहे. त्यांनी त्या बाईचा मागोवा घेतला, त्या महिलेचा मागोवा घेतला, तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का? तुझी डाळिंबाची काय बाग आहे का? मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाहीये, ही बाई बिचारी साधी आहे. मग ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्र्यांनी विचारलं डबल झालं का उत्पन्न? हो बोलली. त्याला काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली, गावात फिरली, आपको प्रधानमंत्री जी से बात करनी है? हाँ करनी है. आपको करनी है? हाँ. आपको करनी है? हाँ. तो बात करनी होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा. तो ट्रेनिंग काय? हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं. म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले 10 वर्ष आपण भोगतोय. आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाज कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल. म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिलं निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास. म्हणजे स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं. मी नेहमी जे बोलतो, चिडतो मी कुठे? आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय? अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय? पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाहीयेत. शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. अरे जनाची नाही तर मनाची, पण ते मन तरी जागा असलं पाहिजे, मन तरी संवेदनशील असलं पाहिजे, तर लाज वाटेल. पण ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं, होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं. आणि मोदीजींचं नाव जेव्हा पंतप्रधानसाठी पदासाठी भाजपने जाहीर केलं तेव्हा शिवसेनेने पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता. म्हणजे संकट काळामध्ये जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले. जे वार होत होते ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून, त्या शिवसेना तुम्ही खतम करायला निघालात. 19 साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होतात आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं, काय म्हणून तुम्ही आला होतात मातोश्रीत? मीच होतो ना पक्षप्रमुख. मग आज तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते. बाप मंत्री, मुलगा आमदार, बाप मुख्यमंत्री, पोरगा खासदार, हे गद्दारांची पिलावळ चालते ना. पण एक घराणं पक्ष चालवतोय. मग तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणं पक्ष चालवत होता, तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली? तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात, मोदीजी का अर्ज भरायचा आहे, अमित शहाचा अर्ज भरायचा आहे. अहो तेव्हा पण मीच होतो, पण तेव्हा तुम्हाला मी लागत होतो. आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो, स्वतःचं सरकार आलं, आता याला लाथ घातली तरी चालेल. मी एवढा कमकुवत नाहीये, एवढे कमजोर आशीर्वाद घेऊन मी नाही जन्माला आलेलो. हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच, संरक्षक कवच, हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे. आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका.
राजकारणात जळून भस्म व्हाल, राजकारणात जळून भस्म व्हाल. आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली. अच्छा, कोणामुळे? आदित्य मुळे. मग उद्धव ठाकरेच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्रप्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली, त्याचं काय? काय त्या यशाला असं काय सोनं लागलंय? काय त्याला बॅट तरी धरता येते? हा, चालतो कसा तुम्ही बघताय, बोलतो कसा तुम्ही बघताय. मग असं ते खाली मुंडी पातळ ढुंडी असा चालतो हा तुमचा पोरगा. काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय? काय म्हणून तुम्ही नेलीत क्रिकेटची फायनल गुजरातला? आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय, जे येईल ते गुजरातला नाही, जे येईल ते गुजरातला नाही. आमचं गुजरात बद्दल काही असूया आहे किंवा गुजरात बद्दल काही द्वेष आहे अशातला भाग नाही. पण मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, सगळं येईल ते गुजरातला नेताय. काय इतर देशाने तुमचं काय घोडं मारले? महाराष्ट्रामध्ये आज जे काय घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बडबडलेत, औरंगजेबावरनं पण बडले असतील. त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात. पण औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुबाडला जातोय, महाराष्ट्र ओरबाडला जातोय, तरी सुद्धा दिल्लीची चाकरी करत, त्यांचे बूट चाटत त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार. मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, होय येणारच आहे. पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वागणार नाही. त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ, पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटालूट मी होऊ देत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतायत. हे तुम्हाला पसंत आहे? अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू दे, पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये. जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल, वारसदार असाल, तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेषभक्त आहेत. अहो साधी गोष्ट, मी परवाच्या इंडिया आघाडीच्या सभेत जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. लगेच त्या घटनाबाह्य मिंदेच्या पोटात मुरडा आला. हे बघा म्हणे, यांनी यांची सुरुवात बदलून टाकली. हे सगळे मोदी सैनिक, मोदी भक्त. या मोदी भक्तांना मला विचारायचंय, तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा, पण मला सांगा पहिलं, अगदी त्या मिंदेनी सुद्धा सांगावं, तू आता शिवसैनिक नाहीस, तू नमो सैनिक झालेला आहेस. तू नमो सैनिक आहेस, गद्दार आहेस, मोदी भक्त असशील, पण मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही पहिलं मला सांगा आणि मग आमच्या हिंदुत्वावरती बोला. आणि हे जे काय 400 पारचं ज्यांचं नाटक सुरू आहे, हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्यघटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून टाकणार आहेत. आणि हा सरळ हुकुमशाहीचा डाव हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का, हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. चंद्रावर तर विजय झालाच आहे, झालाच पाहिजे, करावाच लागेल. कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचून, छाताडावरती भगवा रोवून अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे. आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे. तुम्ही जबाबदारी घेणार आहात? सगळे हात वर करून सांगणार आहात? ठीक आहे, मग आपलं ठरलं. आता आपली भेट विजयी मेळाव्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. साहेब, एक पैलवान आपल्या उपस्थितीमध्ये डोक्यामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय. एक लाल मातीतला पैलवान कशा पद्धतीने श्रीफळ फोडतोय बघूया आपण. आणि लाल मातीतला पैलवान गदेसोबत दिल्ली सर करतोय आणि खऱ्या अर्थानं पैलवान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडतोय. रे
जरा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे. आदरणीय चंद्रहार दादांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते झाला. मनापासून धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि ना सत्तेची हाव ना राजकारणाचा सेवा व सामान्य जनतेसाठी लढतोय शिवा शंभूचा छावा. राष्ट्रगीत बार चंद्रहार. सावधान. राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही. आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. अब की बार चंद्रहार. अब की बार चंद्रहार.